जातोय सिंधुदुर्ग स्टेशनला, कारण मी आता पोहोचलोय सिंधुदुर्ग शक्ती कपूर। हॅपी बर्थडे डिअर बाबा। नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे। तर मंडळी आता मी जातोय सिंधुदुर्ग स्टेशनला, कारण काय आज आई बायको आणि जिल आता उद्या गुढीपाडवा असल्यामुळे आज ती मुंबईवरून येतं। दिवा ट्रेनची तिकीट आता वाजले 3। दिवा ट्रेन काय एवढ्यात येणार नाही, पण संतोष तेली पण येतात, त्याच्यामुळे त्याची मांडवी गाडी आहे। तर त्याची बाईक घेऊन जितू आणि मी बाईक घेऊन जाणार आणि जितू रिक्षा घेऊन जाणार आमच्यासाठी, आणि ते का मग बाईक देऊन आम्ही इकडे पाठवणार आणि आम्ही तिथे थांबणार। तर आम्ही आता जातो सिंधुदुर्ग स्टेशनला, बघू आता गाडी किती वाजता येतं वगैरे, आणि नंतर तुमका दाखवतेच काय काय आमचे साहेब येतात ते कशा प्रकारे आता मजा करतले ते। तर चला आता जातोय मी जितूच्या घराकडे आणि मग तिथून जाणार आम्ही सिंधुदुर्ग स्टेशनला। तर चला जाऊया आता, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा। इकडे तुम्ही बघू शकता ऊन आताचं भरपूर आहे इकडे गावात। ते आता लवकर जाण्याचं कारण तेच आहे, कारण मांडवी ट्रेन काहीतरी 4-4:30ला येतं आणि दिवा ट्रेनचा टाइम दाखवता 5-6:05। तिकीट बाकी नसल्यामुळे दिवा ट्रेनची तिकीट काढूची लागली। फायनली कॉफी आमची इलेली आहे। आम्ही आता साई कोल्ड्रिंक्समध्ये इलो, ग्रामपंचायत कट्ट्याची, तिथे साई कोल्ड्रिंक्सचं दुकान आहे, इकडे जितूची रिक्षा आणि कॉफी बरोबर बॉर्बनच्या बिस्किट इकडे जितू हा। तर चला आम्ही कॉफी पितो, तुम्ही पण पिऊ घ्यावा, बिस्किट घ्यावा। मी आता पोहोचलोय सिंधुदुर्ग स्टेशनला। सिंधुदुर्ग स्टेशन तुम्ही बघू शकतास सगळीकडून आता मस्त एकदम सुशोभित केलेला, सगळीकडे पार्किंगची वगैरे व्यवस्था पण पॉवरफुल केलेली आहे। बघूया आता मांडवी किती वाजता येतं आणि त्याच्यानंतर दिवा ट्रेन किती वाजेपर्यंत येतं ते। सिंधुदुर्ग स्टेशनच्या आतलो परिसर आहे। फायनली ती बघा मांडवी ट्रेन येतात, म्हणजे संतोष तेली आणि तर काय आता आमच्याकडे इथे कुंकवळ्यामध्ये स्वामी समर्थांचा आध्यात्मिक केंद्र आणि मठ, सध्या तिथे ब्राह्मण लोकांचे तिथे म्हणजे अभिषेक वगैरे असेल काय असेल त्याप्रमाणे तिथे कार्यक्रम चालू आहेत। आणि उद्या मूर्ती प्रतिष्ठापना कुंकवळा नाका ना, कुंकवळ्याचा जो नाको आहे तिथेच ते मठ तयार झालेलो आहे आणि सोमवारी प्रकट दिन आहे। तर त्याच्यासाठी आणि उद्या गुढीपाडवा, तर संतोष तेली मुंबईवरून येतं, ही मांडवी ट्रेन आहे। मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस से आने वाली मडगांव को जाने वाली गाड़ी नंबर 101 यहाँ तो बघा संतोष तेली तुमका दाखवतोय। हो बघा निळी बॅग घेऊन येतात तो। एकटोच इलो आता। कृपया लक्ष द्या, मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस
येणारी गप्प दिलं तू कोण नाही मी दिलं थोड्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 तुझ्या आवाजा काय आला नाही येता दिवा गाडी शिवाजी महाराज आने वाली मडगांव को जाने वाली गाड़ी नंबर 10101 मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस फायनली नॉन रिटर्न आता सुटलेली आहे 1201112 त्याच्या आता एक चावी देऊया मग तो मोटरसायकलने जातो आणि मी मग आमची पाचसुंदुवा ट्रेन येता पोरगो आणि येता ते का घेऊन आम्ही चिंतामणी तुझ्या आवाजात काय आला बा अरे यार काय कालपासून बहिणी लय खोकलो नसतो आईवर वाईटाकडून फोनच कोणा करणार तिथल्या फक्त मेसेज करीत होते आता मोटरसायकल घेऊन घराकडे जाणार आणि आम्ही मग रिक्षा इली की दिवा गाडीतली आपले पॅसेंजर घेऊन आम्ही मग जाणार आज रिक्षावाल्यांका मागणी भरपूर आहे बघा दिवा गाडीसाठी हे गावडे आपले सुरेंद्र गावडे सगळे घोडी उभी करून इकडे बाळू कदम जेवण तेली आमचा भाडा हे कोणाचा अंत नेऊ केलं काय माहित नाही आणि हे सगळे घोडी उभी करून हे पण टेमवाडीतली भाडी आहेत 2 टेमवाडीतली शक्ती कपूर शक्ती कपूर टेमवाडीतली व्हिडिओ कॉल केले मोबाईलला झोपासाठी ही व्यवस्था केलेली आहे कोणाक रातभर झोप नाही आली तर झोपायला दिवा ट्रेन नेलेली आहे कुठल्या डब्यात काय माहित नाही पुढे की मागे होत पुढे की मागे दिवा मागे पुढे कृपया लक्ष द्या दिवा वरून येणारी सावंतवाडीला जाणारी गाडी कोण आहे सांग कुठून आलं सांग तू मुंबईवरून आलं बोल जोरात बोल मुंबईवरून आलो बोल कुठून आला तू पप्पी दे मला पप्पी दे आई हाय बोल कसे आहात बोल आम्ही आता कुठे चाललो घरी चाललो लस्सी कसली तिथं थंड लस्सी इकडे थंडी लागते माहिती आहे तुला थंडी लागते इकडे इकडे बघ इथे बघ आणि काय खाल्लं तू हा ए लसूण चिवडा खाल्ला मसूर चिवडा खाल्ला इकडे बघ कोणी काय करतो ते असं काय दाखवतो मी ताच त्याचा सांगतो ताच म्हणावं काय आजचा बर्थडे बॉय येईल काय जायलो काय अरे बर्थडे साठी कोणी लावा
ह्या सगळ्यात गाव काय आहे का तू नाही का? हे गणेश पोळ यांचे पार्टनर ओमकार. असं काय दाढी केलं काय कुठल्या? केस कापलं? अरे बचा ना भाऊजी, असं काय असून दे ना. हे काय पॅन काय बघत नाही काय कोण? चल ये हे का पैसे पाठवा अकाउंटला. रम्या सांग. अरे तू काय बसला मेला? बर्थडे बॉयला दे बसा. हे आमचे भाऊजी बाबू मुंडेकर. दररोज 8 वाजता झोपतात. आज ते चुकान रवले. हडे केक दिसल्यामुळे इथे हडे इले पटकन. आणि हे का नाही हे का सगळेजण ओळखतात. मिसी काढल्यामुळे जरा प्रॉब्लेम झालो, नाही तर बरं. कोणा बघतो? कसले सकाळी उठलं काय स्नॅप टाकायचं? भाऊ उठलंय मी, ब्रश करताना टाकायचं. हिने मोठ्या मोबाईल मध्ये फोटो काढून द्यायचे. आयफोन हिने कसला तो मायचो दिलाय. रेडमी कोण रावला आणि फोन करा. मामा तुला केस काढू गयो होते. शाप दाढी ठेवू गई होती आणि केस काढू गयो होते. मस्त वाटलं असतं. दोनच होतो बघ करवड्यांचो. मग तू का काय घ्यायचं ना? हिने तू का काय आला आतमध्ये मध्ये? हा केक खाऊ घेशी आतमध्ये, लक्षात ठेव. बघा नाही टेबलापासून केक काय. अरे सिद्धू सांगत ना कोण बंद नाही बाबू इला नाही. बघा तो याच्या बाजून जायचं केक उचली. काय बोललं तर परत सांग एकदा. रिपीट. फोटो काढता. अरे सगळ्यांच्या तो एडिट करतो. तू काहीतरी नाही काय नाही. पावडर घे का? विशाल ह्या कर हो पटापट. चला भूक लागली. फोटो मी पॅन्ट सगळीकडे तशीच माका जास्त असं नव्हतं. बाबूच्या पॅन्ट बाबू कट्याला होतोय सगळे जण काय लावा.
माती सांगते आले नाही त्याला घेतलं ना तिथले अंग पुढं उघड बरोबर बस झाले. अरे स्पेशल मेन माणूस मेला असं काय चल जा. तू नाही बाबा तर जेवतो नाही तो तू नाही तर कथा होता याचा बोलवून इज्जत काढता काच करतात रे. बरोबर नाही तर चुकीचा आहे. इथं बाबू बाबू आगमन झालंय. हा अरे काय घाबराक लागले सगळे. पहिले सांगा म्हणतात बाकीचं रवाने कोणाक नाही सांगितलं. दिस साईड. हा ओके चला बस झालं. कोण ना बस झालं फोटो आजच केस कापले अरे बाबू एकदा पण आता काय व्हिडिओच नाही चालू आली. फोटो काढले. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर बबन. हॅपी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए. बार बार दिल ये गाए. बार बार दिन ये आए. बार बार दिल ये गाए. तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू बबन. हैप्पी बर्थडे टू यू बबन. हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे. बेट फोटो ह्यो काढता. नशीब आमचा काहीतरी आज भाग्य होता. वाय दिसलो तरी गेलो आवड झालं रे. फोटो आपण बरोबर नाही. बरोबर नाही काढणे फोटो. एक वाटू घे. अरुण हे थांब मध्ये जरा याची. अरे सॉरी हा ओके. मालक असते. हा विनायकचे दे बाबा. तो मॅच बघून दमलाय. हा विनायक इंदुरकर आमचे. सगळ्यांका वाटूच आहे मंदार. बारके पीस कर. अरे 2-2 व्हिडिओ जातो मग फेमस होतले ना. थंडा थंडा आणि हे काय
केक नको